भावे कुळाचा लौकिक संस्कार हे घडवावे लागतात, त्याशिवाय माणूस घडत नाही. घरच्या आंबराईतून आलेले आंबे शंभूराव साऱ्या गावकऱ्यांना स्वतः वाटत आणि रुक्मिणीबाईंना म्हणत, सुनबाई, घरची रीत आहे, आधी इतरांना देऊन मग स्वतः खायचं. जो स्वतःचं खातो त्याला प्रकृती म्हणायचं आणि जो स्वतःचं दुसऱ्यांना देतो त्याला संस्कृती म्हणायचं. शंभूरावांना नाडी परीक्षण अवगत होतं. परिसरातील लोकांना ते औषध पाणी करत, परंतु कधी कोणाकडून पैसुद्धा घेत नसत. लोक काही द्यायला आले की ते म्हणत, मला मोहात टाकू नका, परमेश्वराच्या कृपेने जे आहे त्यात मी समाधानी आहे. मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसू द्या, तुमचा आनंद हाच माझा आनंद. ते जसे परोपकारी होते तसेच कमालीचे सुधारणावादी होते. ते धार्मिक होते, मात्र जातीयवाद आणि पूर्वापार चालत आलेल्या बुरसट धर्मसंकल्पना यापासून ते फार दूर होते. गागोद्यात त्यांच्या मालकीचे एक महादेवाचे मंदिर होते. तेथे शंभूराव नेहमीच पूजा अर्चा करीत, पोथ्या पुराण यांचं वाचन घडून आणीत. दुपारी स्त्रियांचं भजन आणि रात्री पुरुषांचे कीर्तन होई. श्रावणात तर या सर्वांना विशेष महत्त्व असे. श्रावणातल्या सर्वच कार्यक्रमांना हिंदू भाविकांची भरपूर गर्दी असे. परंतु शंभूरावांनी या भाविकांच्या धार्मिक भावनांवर एकदा जबरदस्त आघात केला. त्यांनी आपल्या देवळात भजन गाण्यासाठी चक्क एका मुसलमान गायकाला सुपारी दिली, निमंत्रण दिलं. गावातले लोक चिडले, अहो, भजन गाणाऱ्याचा गळा कितीही गोड असला तरी जातीनं मुसलमान असल्यानं हिंदूच्या देवळात प्रवेश कसा करू शकतो, असा सर्वांचा सवाल होता. मुसलमानाचं गाणं देवळात ठेवून शंभूराव आपल्या देवाला वाटवतायत अशी सर्वांची भावना झाली. परंतु शंभूरावांनी या लोकनिंदेकडे जरा सुद्धा लक्ष दिले नाही. उलट त्यांनीच लोकांना ठणकावून सांगितले की अहो, सर्वांचा देव एकच, आपण सारी त्याची लेकरं. मग त्यांच्यासमोर जाती धर्माचा भेदभाव करायचा, त्यांच्याच लेकराला त्यांच्यासमोर भजन म्हणायला बंदी घालायची. शंभूरावांनी आपल्या देवळात त्या मुसलमान यवन गायकाचे भजन धूमधडक्यात घडवून आणलं. असे हे शंभूराव भावे म्हणजेच विनोबांचे आजोबा. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊनच विनायकाचा विनोबा झाला. एक महान प्रागतिक संत म्हणून जगद्वंद झाला.